आई जे वाचते, ऐकते, त्याचा थेट प्रभाव प्लासेंटाद्वारे बाळावरती घडत असतो. या सर्व त्रिसूत्री ज्या आहेत, आहार, विहार, विचार, याच्यामार्फत आपण होणाऱ्या बाळावरती चांगले संस्कार करत असतो. त्या बाळाची IQ, EQ, PQ आणि SQ म्हणजे शारीरिक, बौद्धिक, आध्यात्मिक आणि सामाजिक डेव्हलपमेंट कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने घडेल याच्या संदर्भात आम्ही त्यांना गाइडेड मेडिटेशन हा जो प्रोग्राम आहे तो त्यांना करत असतो. गर्भसंस्कार प्रक्रियेत ध्यानाचा काय फायदा होतो? होणाऱ्या बाळाचं मन शांत ठेवण्यासाठी. नमस्कार. कालनिर्णय मागचं पान या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आमचे टेस्ट पार्टनर आहेत रामबंधू मसाले, लोणची आणि पापड. आमचे डिजिटल पार्टनर आहेत स्मृतिगंध. आजच्या एपिसोडमध्ये आपण एका पारंपरिक शास्त्राबद्दल बोलणार आहोत, ते म्हणजे गर्भसंस्कार. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर स्मिता काळे. त्या एक आयुर्वेदिक डॉक्टर तर आहेतच, पण त्यांनी गर्भसंस्कारावर बरंच संशोधन केलेलं आहे. त्यांनी त्याच्यावर मेडिकल पेपर्स पब्लिश केलेले आहेत आणि त्यांना असंख्य पारितोषिकही मिळालेली आहेत. याबरोबरच त्यांनी गर्भसंस्कारावर एक पुस्तकसुद्धा लिहिलं आहे आणि त्यांचे गर्भसंस्काराचं ॲपसुद्धा आहे. गर्भसंस्कार म्हणजे नक्की काय, त्याला काही वैज्ञानिक बेस आहे का आणि त्याचा आपल्या गरोदरपणावर कसा इफेक्ट होतो, याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर स्मिता. नमस्कार. आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण सुरू करूया. गर्भसंस्कार हा शब्द बराच कानावर पडतो, पण तो नेमका त्याचा अर्थ काय हे जरा आम्हाला सांगाल का? हो, तर ॲक्च्युली गर्भसंस्कार ही आता संज्ञा आपल्याला बऱ्याच वेळेला आपण ऐकत असतो आणि सोशल मीडियामुळे तर ह्याचं बेसिक जे नॉलेज आहे ते आता घराघरापर्यंत पोचलेलंच आहे. तर गर्भसंस्कार हा जो शब्द आहे हा जो शब्द आहे याच्यामध्ये दोन शब्द येतात, एक गर्भ आणि संस्कार. गर्भ म्हणजे जे आपल्या गर्भामध्ये वाढणारं बाळ असतं आणि याच्यावरती होणारे आई वडील किंवा त्याच्या फॅमिली मेंबर्स त्याच्यावरती जे चांगले संस्कार घडवतात किंवा त्याच्यामधून एखादं चांगली पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व डेव्हलप करण्यासाठी जे प्रयत्न करतात किंवा प्रत्येकालाच इच्छा असते की माझं होणारं बाळ हे सर्व गुण संपन्न व्हावं, हुशार व्हावं, प्रामाणिक व्हावं, तेजस्वी व्हावं, ओजस्वी व्हावं, त्याच्यामध्ये सात्विक गुण असावा किंवा ते ऑलराऊंडर असावं, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. तर ही इच्छा फक्त मनात असून चालत नाही, तर त्याच्यासाठी काही इम्प्लिमेंट्स केले पाहिजेत होणाऱ्या आईवडिलांनी आणि मगाशी सांगितलं तशा पद्धतीने फॅमिली मेंबर्सनी. तर याच्यासाठी जे काही प्रयत्न ते करतात यालाच आपण गर्भसंस्कार असं म्हणतो. आयुर्वेदामध्ये संस्काराची एक व्याख्या दिलेली आहे की संस्कारो ही गुणांतर आधानम, म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये जे काही दोष असतात ते दोष काढून टाकणे आणि त्याच्यामध्ये चांगल्या गुणांचा अंगीकार करणे, यालाच आपण गर्भसंस्कार असं म्हणतो. छान. आता मला सांगा, गर्भसंस्काराची तुम्ही म्हणालात तसं बाळ सुज्ञान व्हावं, छान सुदृढ व्हावं, यासाठी गर्भसंस्काराचा आपल्याकडे प्रचलित वापर आहे. हो हो. पण ही जी गर्भसंस्काराची प्रक्रिया आहे ती नेमकी सुरू केव्हा करायची? गरोदर झाल्यावर की गरोदर होण्याच्या अगोदरपासून? तर हा प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे, कारण आपल्याला काय वाटतं की जेव्हा एखादी स्त्री गर्भवती होते किंवा प्रेग्नंट होते तेव्हाच त्याच्यावरती गर्भसंस्कार केले जातात असं लोकांच्या मनामध्ये असतं. पण याच्यामागे सायन्स असं आहे की जेव्हा तुमच्या मनामध्ये विचार येतो की आता आपल्याला फॅमिली पुढे वाढवायची आहे किंवा आता आपण चान्स घ्यायचा आहे, तर हा विचार जेव्हा एखाद्या जोडप्याच्या मनात येतो तेव्हापासूनच गर्भसंस्काराला सुरुवात करणं योग्य ठरतं. कारण आजकाल आपण बघतो की धावपळीचं जीवन आहे, धकाधकीचं जीवन आहे, स्ट्रेस वाढलेला आहे, त्याच्यासोबत आपल्या शरीरावरती आपण जे काही पाश्चात्तीकरणाचा अवलंब केलेला आहे, म्हणजे खाण्यापासून म्हणजे आपल्या लाईफस्टाईलपासून सगळ्यांचाच, तर याच्यामुळे काय होतं तर आपल्या शरीरामध्ये बऱ्याचशा गोष्टी निगेटिव्ह घडत असतात किंवा काही दोष निर्माण होत असतात.
आणि हे दोष आपल्या येणाऱ्या मध्ये नेक्स्ट जनरेशनमध्ये जाऊ नयेत. तर याच्यामध्ये कसं असतं, तर आपला जो आहार आहे, आपले जे विचार आहेत, किंवा आपण ज्या पोल्युशनमध्ये राहतो, किंवा आपण ज्या वातावरणामध्ये राहतो, आपण काय खातो, या सर्वांचाच एक परिणाम आपल्या शरीरावरती आणि परिणामतः त्या होणाऱ्या बाळावरती होणार असतो. तर याच्या आधीच जेव्हा एखाद्या जोडप्याच्या मनामध्ये विचार येतो, तेव्हापासून जर त्यांनी गर्भसंस्कार करावेत, म्हणजे नेमकं काय करावं, तर काही याच्यामध्ये गर्भपूर्व संस्कार सांगितलेले आहेत. म्हणजेच गर्भधारणा होण्याच्या आधी काही गोष्टी करतात, त्यालाच आपण काय म्हणतो की एक बीजसंस्कार जे आपण म्हणतो. तर स्त्री बीज आणि पुरुष बीज जेवढे चांगल्या क्वालिटीचे असतील, तेवढ्याच चांगल्या क्वालिटीचं होणारं बाळ हे जन्मतं. गर्भधारणेपूर्वीपासून कमीत कमी एक 3 महिने आधी जवळच्या डॉक्टरांना भेटून काही बीजसंस्कार केले तर होणाऱ्या बाळामध्ये आपल्याला शारीरिकदृष्ट्या तर ते बाळ सुदृढ होतंच, पण याच्यासोबतच जी ओव्हरऑल डेव्हलपमेंट, मग त्याच्यामध्ये बाळाची मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक या सर्वच गोष्टींनी त्याची वाढ उत्तम प्रकारे होते. आणि आपण जेव्हा बघतो की आपल्याला हा जो मनुष्य जन्म मिळालेला आहे, हा मनुष्य जन्म आपल्याला म्हणजे एकदाच मिळतो, तर याच्यामध्ये आपण तो किती सत्कारणी लावला पाहिजे. आणि आपण या देशाचे नागरिक आहोत, या समाजाचे नागरिक आहोत, तर आपलंही या देशाचं किंवा समाजाचं काहीतरी देणं लागतं, हा विचार जेव्हा एखादं जोडपं मनात ठेवून होणाऱ्या बाळाला सुद्धा ती शिकवण देतात, त्याच्यातून ह्या गर्भसंस्काराची जी प्रक्रिया असते किंवा होणाऱ्या बाळामध्ये चांगले संस्कार घडवण्यामध्ये आणि त्या बाळाला सुद्धा म्हणजे फक्त स्वतःसाठीच विचार न करता सर्वांचा विचार करण्याची जी काही एक दृष्टिकोन असतो, तो चांगल्या पद्धतीने हे जे बीज आहे हे आपण त्याच्यामध्ये रुजवू शकतो. हे तुम्ही म्हणालात ते पारंपरिक त्यामागचं विश्लेषण झालं, पण आजच्या युगात, विज्ञानाच्या युगात मला तुम्हाला असं विचारावंसं वाटतं की विज्ञानात ह्याचा काही बेस आहे का? म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या काही गर्भसंस्काराच्या पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या लक्षात आल्या आहेत का? आपण याच्या मागे जर बघितलं की पारंपरिक गोष्टी असं म्हणतो आपण, पण कसं होतं की आधीच्या काळामध्ये ह्या गोष्टी ज्या व्हायच्या की घरी एकत्र कुटुंब पद्धती होती, त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे तेव्हा ज्या गर्भवती स्त्रिया व्हायच्या किंवा प्रेग्नंट राहायच्या, त्याच्यासाठी त्यांना हे वेगळं काही गोष्टी करायला लागत नव्हत्या, कारण आपोआपच त्यांच्यावरती हे सर्व संस्कार घडत होते. आणि त्याचे परिणामसुद्धा आपण बघतच आहोत की आता समाजामध्ये आपण बघतो की बऱ्याचशा गोष्टी म्हणजे निगेटिव्ह खूप वाढत चाललेलं आहे. छोट्याशा गोष्टींवरून लोकांच्यामध्ये हिंसक वृत्ती होत चाललेली आहे, किंवा भरपूर निगेटिव्हिटी आपण समाज माध्यमांमधून पण बघत असतो. आणि याचाच आता सध्या आपण जर बघितलं तर याच्यावरती बरेचसे रिसर्चेस झालेले आहेत. रिसर्चेस तुम्हाला सोशल मीडियावरती सुद्धा बघायला मिळतात, आणि बरेचसे असे त्याच्यामधूनच असं निष्पन्न झालेलं आहे की हे आधी जे पुराणामध्ये सांगितलं होतं, गर्भोपनिषद हा नावाचा ग्रंथ तुम्हाला माहिती आहे, याच्यामध्ये बाळ कशा पद्धतीने वाढतं, इवन गर्भोपनिषदांसोबतच आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की बाळाची वाढ दर आठवड्याला, दर महिन्याला कशा पद्धतीने होते, बाळामध्ये कशा कशा पद्धतीचे सेन्सरी डेव्हलपमेंट होतात, बाळाचं मन कधी तयार होतं, बाळाची बुद्धी कधी तयार होते, बाळाला ऐकू कधी येतं, अगदी या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत, आयुर्वेद शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेल्या आहेत. तेच आता विज्ञानसुद्धा हे जगाला पटवून देत आहे वेगवेगळ्या रिसर्चमधून की गर्भावस्थेचा जो 6वा महिना असतो त्याच्यामध्ये बाळाची जी श्रवणशक्ती म्हणजे जी ऐकण्याची शक्ती असते ती डेव्हलप होते. म्हणजे आई जे काही ऐकते, चांगलं असेल वाईट असेल, ते बाळ सगळं ॲब्सॉर्ब करतं. त्यातूनच मग आपण बघतो की प्रीनेटल क्लासेसमध्ये तुम्हाला सांगितलं जातं की म्युझिक थेरपीचा बाळाच्यावरती किती इफेक्ट होतो, म्हणजे बाळ ह्या सगळ्या गोष्टी ऐकतं. त्याचसोबत जे आता इपिजेनेटिक्स नावाचा एक प्रकार आहे, म्हणजे आपण तो पुढे डिस्कस करूच, तर याच्यामध्ये जे काही आपण आता जंक खातो किंवा जे निकृष्ट दर्जाचं किंवा हायब्रिड अन्न खातो त्याचसोबत हा जो आपण स्ट्रेस घेतो, होणारे आई वडील असतील, मग तो स्ट्रेस फिजिकल असेल किंवा मेंटल असेल, त्यासोबत ज्या काही गोष्टी म्हणजे आता सध्या असं होतं की स्ट्रेस वाढल्यामुळे आपल्या शरीरामध्ये निगेटिव्ह हार्मोन्स वाढतात, जसं की कॉर्टिसोल आहे. आणि याच्यामुळे काय होतं तर बाळाच्या मानसिक जी डेव्हलपमेंट असते, मेंटल डेव्हलपमेंट जे असते, याच्यावरती किती इफेक्ट होतोय हे सुद्धा आता आपल्याला कळत आहे. आता तुम्ही म्हणालात तसं 6व्या महिन्यात बाळाला ऐकू येऊ लागतं गर्भात,
तर अभिमन्यू पोटात असताना चक्रव्यूहाबद्दल शिकला, ह्या अशा ज्या दंतकथा आहेत त्यांना वैद्यकीय शास्त्रानुसार कितपत तथ्य आहे? बरं, आता तुम्ही ही जी एक गोष्ट सांगितली की अभिमन्यूने गर्भावस्थेमध्ये चक्रव्यूह भेदण्याचं त्याला ज्ञान मिळालं होतं, तर ही गोष्ट कशी आहे की आज आपण बघतो की जेव्हा अर्जुन सुभद्रेला चक्रव्यूह कसा भेदायचा असतो, जेव्हा सुभद्रा प्रेग्नंट होती, गर्भवती होती आणि तिच्या पोटामध्ये जेव्हा अभिमन्यू वाढत होता, तेव्हा जेव्हा अर्जुन तिला हे चक्रव्यूहाबद्दल माहिती सांगत होते, तेव्हा अर्ध्यातूनच ती झोपली आणि त्यामुळे पुढची जी त्या चक्रव्यूह भेदून आतमध्ये गेल्यानंतर त्याच्यातून बाहेर कसं यायचं आहे याचं ज्ञान त्याला मिळालं नाही. त्यामुळे जेव्हा हे प्रॅक्टिकली गोष्ट घडली तेव्हा तिथे अभिमन्यूचा पराभव झाला. तर याच्यामधून कसं आहे ते यालाच आपण जर वैज्ञानिकदृष्ट्या जोडायचं म्हटलं तर आपण याला न्यूरोसायन्स असं म्हणतो. म्हणजेच काय, तर आपली जी ब्रेनची डेव्हलपमेंट होत असते, ब्रेनमध्ये जे न्यूरॉन्स असतात म्हणजे जे काही कनेक्शन असतं हे झपाट्याने वाढत असतं. गर्भावस्थेमध्ये जवळपास 80% ब्रेनची डेव्हलपमेंट ही गर्भावस्थेमध्येच होत असते आणि राहिलेली जी 20% डेव्हलपमेंट असते ती आफ्टर बर्थ होत असते. मग याच्यामध्ये कसं असतं की एका सेकंदाला आपल्या बाळाच्या मेंदूमध्ये जवळपास 1.5 ते 2 मिलियन्समध्ये न्यूरॉन्स डेव्हलप होत असतात. बापरे. आणि जवळपास 140 MBचा डेटा ते बाळाचं ब्रेन स्टोअर करू शकतं, एवढी त्याची कॅपॅसिटी असते. त्यामुळे ही जी कथा आहे आणि किंवा ह्याच्या मागचं जे सायन्स आहे, जे मी न्यूरोसायन्स म्हणाले, याचा आणि गर्भसंस्काराचा खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे याच्यासारख्या बऱ्याचशा कथा अजून आपल्याला ऐकायलाही मिळतील. आणि याचंच एक उदाहरण जरी तुम्हाला सांगायचं झालं तर आपण स्वामी विवेकानंदांचं उदाहरण बघतो. स्वामी विवेकानंद कसे आहेत की आपण त्यांना एक थोर विचारतज्ञ किंवा सायकोलॉजिस्ट म्हणून असं बघतो की तर आपल्याला त्यांची ओळख एवढीच होती. पण त्यांचे जे आई वडील होते विवेकानंदांचे, हे कसे होते तर त्यांना म्युझिकची खूप आवड होती. आणि स्वामी विवेकानंद जेव्हा त्यांच्या गर्भामध्ये वाढत होते तेव्हा त्यांच्या घरामध्ये हे म्युझिकचे वेगळे संगीताचे क्लासेस चालायचे. आणि त्याच्यामुळे काय झालं की ह्याची पण एक कथा आहे आणि हे प्रत्यक्षात घडलेलीच गोष्ट आहे की जेव्हा स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला आणि स्वामी विवेकानंद कदाचित 7 किंवा 8 वर्षांचे होते आणि ते एका संगीताच्या कार्यक्रमाला गेले होते आणि तिथे जो गायक गाणं गात होता त्यांचा तो एक राग चुकला आणि तिथे त्यांनी स्वामी विवेकानंदांनी तिथे पॉईंट आऊट केलं की हे असं नाही आहे, हे असं आहे. मग त्यांच्या आईवडिलांना आणि तिथे जे होते लोक त्यांना पण म्हणजे आश्चर्य वाटलं की हे कसं काय ह्यांना माहिती आहे, ही एवढी बारीक गोष्ट ह्यांना कशी काय माहीत झाली किंवा ह्यांनी हे कसं काय शोधून काढलं. तर त्याच्यामागचं जेव्हा त्यांनी विचार केला तर तेव्हा त्यातून ही गोष्ट कळाली की जेव्हा स्वामी विवेकानंद आईच्या पोटामध्ये होते त्यावेळेलाच त्यांच्या गर्भावरती त्याचे संगीताचे संस्कार झाल्यामुळे त्यांना हे सुद्धा ज्ञान त्यांना प्राप्त झालं. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की जरी आपल्याला ते दंतकथा वाटत असल्या तरी कुठेतरी आपलं हे जे न्यूरोसायन्स आहे की बाळ गर्भामध्येच असताना आई जे वाचते, ऐकते किंवा ज्या गोष्टींचा तिच्या शरीरावरती मनावरती किंवा शरीरावरती पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह इफेक्ट असेल जो तिच्या मनामध्ये ती ॲब्सॉर्ब करते, त्याचा थेट प्रभाव प्लासेंटाद्वारे बाळावरती घडत असतो. ओके. मग मला एक सांगा की गर्भसंस्कारात आयुर्वेदानुसार मुख्य तत्व काय आहे? तर गर्भसंस्कार ही जी याच्यामधली जी मुख्य तत्व जर आपण बघायला गेलो तर याच्यामध्ये कसं असतं की आपला गर्भिणीचा आहार कसा आहे, तिचा विहार म्हणजे तिची लाईफस्टाईल कशी आहे, तिचे विचार कसे आहेत, त्याचसोबत या सर्व त्रिसूत्री ज्या आहेत आहार, विहार, विचार, याच्यामार्फत आपण होणाऱ्या बाळावरती चांगले संस्कार करत असतो. पण याच्यासोबतच जर ती आई हॅप्पी असेल किंवा ती जर प्रसन्न असेल, तिला कुठल्याही पद्धतीचा स्ट्रेस नसेल तर होणारं बाळसुद्धा तशाच पद्धतीने आनंदी होत असतं. जर आई उदास असेल तर बाळसुद्धा उदास असतं. किंवा तुम्ही बघत असाल की एखाद्या वेळेस तिला स्ट्रेस आलेला असेल तर जे शरीरामध्ये 5व्या महिन्यानंतर आपल्याला बाळाचे हालचाल जाणवते तीसुद्धा काही वेळेला मंदावते. आई जर म्हणजे आनंदी असेल, उत्साही असेल, प्रसन्न असेल तर ते बाळाची मुवमेंटसुद्धा तेवढीच चांगली असते. तर याचा आपल्याला इथे कोरिलेशन पाहायला मिळतं.
तर या सर्व गोष्टी चांगल्या राहाव्यात किंवा आईसुद्धा त्या पद्धतीने फिजिकली, मेंटली, भावनिकदृष्ट्या ती चांगली राहावी याच्यासाठी योगा, ज्याला आपण प्रीनेटल योगा म्हणतो, त्यासोबत मेडिटेशन आहे, त्यासोबत प्रार्थना, गर्भ प्रार्थना म्हणतो किंवा जे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स आहेत, त्यासोबत तिची एक जी जर्नलिंगची मेथड असते, म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिने तिचा दिवस चांगल्या पद्धतीने ती कशा पद्धतीने तिला घालवता येईल जेणेकरून सगळं आपल्या बाळाकडे कारण ह्या 9 महिन्यातले जे 288 दिवस असतात ते तिच्यासाठी तो येणारा प्रत्येक दिवस हा नवीन असतो, चॅलेंजिंग असतो. आणि या सर्व चॅलेंजेससोबत किंवा जर ती वर्किंग वुमन असेल तर त्या वर्कचं लोड आणि त्यासोबत फॅमिली मेंटेन करणे, ट्रॅव्हलिंग करणे, त्यासोबत जेवणाच्या वेळा पाळणे किंवा बाकीचे जे तिच्या काही अपॉइंटमेंट्स असतील डॉक्टरांच्या, हे सर्व मॅनेज करताना तिची खूप तारांबळ उडते आणि याचा थेट इफेक्ट तिच्या मनावरती होतो, तिचा स्ट्रेस वाढू शकतो आणि यामुळे काय होऊ शकतं तर ते इनडिरेक्टली त्या बाळावरती इफेक्ट घडत असतो. हे सर्व बॅलन्स करताना ती स्वतःला कशा पद्धतीने आनंदी ठेवेल याच्यासाठी मगाशी मी सांगितलं तसं तिचा आहार, विहार, आचार, त्यासोबत योगा, मेडिटेशन, प्राणायाम, ओमकार किंवा जे आपण संगीत चिकित्सा म्हणतो, याच्यामध्ये 9 महिन्यांमध्ये कुठला राग, प्रत्येक महिन्यानुसार तिने कुठला राग ऐकावा की जेणेकरून होणाऱ्या बाळाची शारीरिक आणि बौद्धिक जी काही डेव्हलपमेंट असेल ती चांगल्या पद्धतीने करता येईल. याच्यासाठी बरेचसे उपक्रम आपण आपल्या गर्भसंस्कारच्या क्लासेसमध्ये आपण त्यांना शिकवत असतो. आणि ज्यांना म्हणजे गर्भसंस्काराचे कुठल्याही क्लासमध्ये तुम्हाला या गोष्टी कळू शकतात. हो. पण मला सांगा की विशिष्ट आहार, आता आपण या 3 गोष्टींकडे वळू. विशिष्ट आहार जो घ्यायचा असतो तो कसा असतो? तर विशिष्ट आहार जर बघायचा असेल तर सर्वात प्रथम असं असतं की आपण जे आपण खातो त्याच पद्धतीनं आपलं मन तयार होत असतं आणि आपल्या मनाचा आणि आपल्या शरीराचा खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे जर आपण चांगल्या पद्धतीचं खाल्लं, सात्विक खाल्लं, तर आपल्या शरीरामध्ये सत्वगुणाची वृद्धी होते. ताजे अन्नपदार्थ खाणे, बेकरी प्रोडक्ट्स टाळणे, जंक फूड टाळणे, ताजी फळं खाणे, हायब्रिड ज्या गोष्टी आहेत किंवा आता बाजारामध्ये आपल्याला हायब्रिड फळं मिळतात तर त्या गोष्टी टाळणे, यासोबत दूध, तूप, लोणी याचा वापर जास्त करणे, यासोबत जे काही न्यूट्रियंट्स आपल्याला जास्त ज्या गोष्टीतून मिळतात असा आहार घेणे. त्याचसोबत आयुर्वेदामध्ये एक कन्सेप्ट आलेली आहे की मासानुमासिक आहाराची कन्सेप्ट आलेली आहे की पहिल्या महिन्यामध्ये, दुसऱ्या महिन्यामध्ये, अशी 9 महिन्यामध्ये त्या आईचा आहार कसा असला पाहिजे. तर पहिला महिना म्हणजे अजून तुम्हाला म्हणजे तुम्ही प्रेग्नंट आहात हे तुम्हाला कळलेलंही नसतं. म्हणजे तुम्ही जेव्हा प्लॅनिंग फेजमध्ये असता तेव्हा जास्तीत जास्त करून जे मधुर, म्हणजे ज्याच्यामध्ये गोडवा जास्त आहे असा आहार तुम्हाला खायला सांगितला जातो. त्यासोबत दूध आणि तुपाचं सेवन करायला सांगितलं जातं. कारण कसं असतं की पहिल्या महिन्यामध्ये किंवा पहिल्या 3 महिन्यामध्ये असाच आहार सांगितलेला आहे की आयुर्वेदामध्ये मधुर असावं, शीत असावं, शीत म्हणजे थंड असावं आणि त्यासोबत त्याच्यामध्ये गर्भस्थापक गुण असावा. पहिल्या 3 महिन्यामध्ये कसं असतं तर मिसकॅरेजेस व्हायची शक्यता जास्त असते आणि हे जर टाळायचं असेल तर याच्यामध्ये कसं असतं तर आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की पहिल्या 3 महिन्यामधला जो गर्भ असतो तो अस्थिर असतो आणि नाजूक असतो. तर त्याच्यामध्ये तो स्थिरपणा येण्यासाठी ह्या सर्व मधुर, शीत, स्निग्ध, गर्भाला पोषण देतील अशा पद्धतीचा आहार असावा. त्याच्यानंतर 3ऱ्या महिन्यापासून पुढे कसं होतं तर त्या गर्भाला घनत्व प्राप्त होतं. म्हणजे त्याच्यामध्ये जे ऑर्गेनोजेनेसिस म्हणतो, म्हणजे वेगवेगळे ऑर्गन्स डेव्हलप व्हायला चालू होतात. म्हणजे बाळाचा मेंदू तयार व्हायला लागतो, त्यासोबत बाळाचे हात, पाय, म्हणजे बाकीचे जे ऑर्गन्स आहेत ते सगळे डेव्हलप व्हायला चालू होतात. तर त्या अवयवाची डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने व्हावी याच्यासाठी त्या महिन्यामध्ये विशिष्ट आहारसुद्धा सांगितलेला आहे. त्यासोबत विहार सांगितलेला आहे की कशा पद्धतीने तिची लाईफस्टाईल असली पाहिजे. या सर्व गोष्टींचं अगदी बारकाईने वर्णन आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे आणि याच्या पद्धतीने आम्ही त्या गर्भवती महिलांना डाएट चार्ट देतो आणि त्या पद्धतीने त्यांना आम्ही फॉलो करायला सांगतो. तुम्ही मगाशी आधुनिक विज्ञानातली एक टर्म वापरलीत, एपिजेनेटिक्स. तर एपिजेनेटिक्स म्हणजे नक्की काय?
आपल्याला माहितीच आहे की आपलं जे शरीर आहे याच्यामध्ये बरेचसे सेल्स आहेत. मग त्याच्यामध्ये आपल्या बोनचे सेल्स असतात, हार्टचे सेल्स असतात, म्हणजे प्रत्येक ऑर्गनचे वेगवेगळे सेल्स असतात. म्हणजे सेल हा जो आपल्या शरीरातला आहे तो प्राईम स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये काय असतं तर न्यूक्लियस असतं आणि त्या न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम्स असतात आणि हे क्रोमोझोम्स कशांमुळे बनलेले असतात तर जीन्समुळे बनलेले असतात. आणि याच्यामध्ये कसं असतं तर आपण जे काही खातो पितो किंवा बाकीचे ज्या सगळ्या गोष्टी ऐकतो किंवा जे काही पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह आपण म्हणजे घडतं किंवा प्रदूषण असेल किंवा जे काही केमिकल्स आता किंवा पेस्टिसाइड्स आपण जास्त वापरलेलं खातो किंवा मगाशी मी जसं म्हणाले हायब्रीड खातो का त्याचंही सुद्धा आता प्रमाण बरंचसं वाढलेलं आहे. तर याचा इफेक्ट त्या जीनच्या एक्सप्रेशनवरती होत असतो आणि याच्यातूनच जर तुम्ही आता बघितलं तर आता तिशीमध्येच हार्ट अटॅकसारखे प्रॉब्लेम्स येत आहेत, डायबेटीस, त्यासोबत लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचा प्रॉब्लेम वाढत आहे, इनडायजेशनचे प्रॉब्लेम वाढत आहेत आणि याच्यातूनच नवीन नवीन सिंड्रोम्स तयार होत आहेत. तर एपिजेनेटिक्स म्हणजे हेच की आपल्याला माहीत असतं की आपण जीनचं जे काही स्ट्रक्चर असतं किंवा त्याच्यामध्ये आपण बदल नाही करू शकत, पण हे ज्या काही गोष्टी आहेत आहार विहार आणि त्याचसोबत हे जे पर्यावरण आहे, प्रदूषण आहे, त्यासोबत जे काही केमिकल्स आहेत याच्या प्रभावामुळे त्याच्या जीनच्या एक्सप्रेशनमध्ये ज्या चेंजेस घडतात आणि त्याच्यामुळे ज्या काही डिफॉर्मिटीज आपल्याला बघायला मिळतात ह्यालाच आपण एपिजेनेटिक्स म्हणतो. आणि याच्यासाठीच आजकाल आपण जे काही गर्भसंस्काराच्या क्लासेसमध्ये आपण त्यांना त्यांचा डाएट कसा असला पाहिजे किंवा या सर्व गोष्टी त्यासोबत स्ट्रेस मॅनेजमेंट कशी केली पाहिजे की जेणेकरून आपल्या होणाऱ्या बाळाच्या DNA जे एक्सप्रेशन आहे ते चांगल्याच पद्धतीने व्हावं, याच्यासाठी जे काही तिचा आहार विहार त्यासोबत तिच्या मनावरती चांगल्या गोष्टी घडण्यासाठी मेडिटेशन, प्राणायाम, त्यासोबत अफर्मेशन याचा खूप छान इफेक्ट आपण त्या गर्भवती स्त्रीवरती करू शकतो. म्हणूनच कदाचित आपल्याकडे एखाद्या घरात गर्भवती स्त्री असेल तर ती आनंदात राहील असं पाहिलं जातं, तिला हवं ते खाऊ घातलं जातं, तिला आनंदात म्हणजे तिला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून आराम करू दिला जातो. अगदी भाजीवाल्याकडनं जाताना तिची नजर एखाद्या भाजीवर पडली तर तो भाजीवाला तिला ती भाजी देऊन टाकतो. हे शास्त्रात आणि आपल्या समाजात कल्चरमध्ये असं आहे. ते गर्भसंस्काराशी निगडीत आहे का? हो नक्कीच. आता ह्याच्यामध्ये कसं असतं की आता आपण बघताना काय म्हणतो की आता आय एम प्रेग्नंट म्हणण्यापेक्षा वी आर प्रेग्नंट अशी जर आपल्या मनामध्ये जर आपण तो एक रुजवला तो प्रकार की वी आर प्रेग्नंट असं जर म्हटलं तर आपण काय करतो की आपण त्या स्त्रीची चांगल्या पद्धतीने काळजी घेऊ शकतो. यासोबत म्हणजे जर ती बाई जरी गरोदर असली तरी घरामधल्या प्रत्येक व्यक्तीचा तिच्या आनंदी राहण्याकडे तेवढाच त्यांचा जो काही रिस्पॉन्सिबिलिटी असते ती सर्वांची असते की जेणेकरून ती जर आनंदी असेल तर होणारं बाळ आनंदी होणार आहे. आणि आपण त्या बाळाची किती उत्सुकतेने वाट पाहत असतो की घरामधलं वातावरणच पूर्ण एखाद्या उत्सवासारखं झालेलं असतं, म्हणजे किती आतुरतेने आपण एखाद्या नवीन जीवाची वाट बघत असतो. तसंच असतं की तिची मेंटली ती हेल्दी असणं खूप गरजेचं असतं. कारण काही वेळेला असं होतं की गर्भावस्थेमध्ये तिला कुठल्या ना कुठल्या गोष्टींमुळे तिचे मूड स्विंग्स होत असतात, हार्मोनल चेंजेस होत असतात, तिच्या बॉडीमध्ये खूप पद्धतीने चेंजेस होत असतात, फिजिकली तर होतच असतात, वजन वाढत असतं किंवा बऱ्याचशा गोष्टी घडत असतात. आणि म्हणूनच त्या बाळावरती हे नको असणारे संस्कार व्हायला नकोत याच्यासाठी सर्व घरातल्या मेंबर्सनी तिच्यासाठी वेळ काढणं, जर घरी सासू सासरे असतील तर तिच्यासोबत चांगल्या गोष्टींवरती चर्चा करणं किंवा तिला एखादं पुस्तक वाचून दाखवणं किंवा घरातल्या व्यक्तींनी एकत्र बसून मेडिटेशन करणं किंवा तिला काही हवं नको अगदी खाण्यापिण्यापासून तिला आज काय खायचं आहे याची जरी घरातल्या लोकांनी विचारपूस केली तरी तिला किती समाधान मिळतं की बापरे माझी लोक माझी किती काळजी, ह्या एकाच भावनेमुळे ती खूप आनंदित होऊन जाते. आणि त्याचमुळे कसं असतं की आपण काही टॉनिक म्हणजे आयर्न कॅल्शियमच्या गोळ्या देणं डॉक्टरांकडून दिल्यामुळे तिची फिजिकल डेव्हलपमेंट चांगली होतच असते, बाळाची फिजिकल डेव्हलपमेंट चांगली होतच असते या सर्व मल्टीव्हिटॅमिन्समुळे. पण तिची जी भावनिक शांतता आहे ती चांगली राहण्यासाठी घरातल्या व्यक्तींचा हातभार असणं खूप गरजेचं असतो. खूपच छान. मला एक सांगा, मगाशी तुम्ही म्हणालात की संगीत आणि मंत्राचं पठण केलं तर ते खूप छान असतं.
तर हे कोणतंही संगीत चालतं का किंवा कोणतेही शुभमंत्र चालतात का की काही स्पेसिफिक मंत्र आहेत? तर याच्यामध्ये कसं असतं की आपला जर मूड खराब असेल आणि आपल्याला आवडतं गाणं जर आपण ऐकलं, म्हणजे इवन आपण सुद्धा, तरी आपल्या मनाला ते आपण त्याच्यातून लगेच बाहेर पडतो, म्हणजे आपल्याला छान वाटतं तेव्हा. तर याच्याच पद्धतीने ती म्युझिक थेरपी किंवा मंत्रचिकित्सा त्या गर्भवती स्त्रीची मानसिकता चांगली ठेवण्यासाठी मदत करत असते. मग याच्यामध्ये कसं असतं की आपले गायत्री मंत्र आहे, मृत्युंजय मंत्र आहे, त्याचसोबत रामरक्षाचं स्तोत्र आहे, हे पठण करावं. त्यासोबत जे आपण ग्रॅटिट्यूड म्हणतो, सकाळी उठल्या आपण जेव्हा जमिनीवरती पाय ठेवतो तेव्हा त्या पृथ्वीला नमस्कार करणे, आपण जेव्हा पाणी पित असतो तेव्हा त्या पाण्याला नमस्कार करणे किंवा त्याला थँक्यू म्हणणे, किंवा आपण जेव्हा बाहेर जातो आणि सूर्यप्रकाश आपल्या शरीरावरती येतो तेव्हा त्या सूर्याला नमस्कार करणे किंवा त्या सूर्याला थँक्यू म्हणणे. ह्या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत, किंवा आपण एखाद्या झाडाखाली थांबलेलो आहोत, झाड आपल्याला ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू देत असतो, तर आपला जो श्वास आहे त्या श्वासाला ग्रॅटिट्यूड देणं, ह्या सर्व गोष्टी आपण त्या स्त्रीला करायला सांगत असतो, की जेणेकरून न कळतच ज्याला आपण काय म्हणतो की कृतज्ञता व्यक्त करत असतो. म्हणजेच हे आपलं बाळ कृतज्ञ व्हावं अशी इच्छा प्रत्येक आई वडिलांना असते. तर हा जो भाव आहे, हा जो संस्कार त्या बाळामध्ये डेव्हलप व्हावा, याच्यासाठी सुद्धा हा ग्रॅटिट्यूडची जी प्रॅक्टिस आहे ती काम करते. त्यासोबत म्हणजे आपले जे क्लासिकल म्युझिक आहेत याच्यामध्ये बरेचसे नाद सांगितलेले आहेत. तर ते दर महिन्याला त्या गर्भवती स्त्रीने आपल्या बाळाचे जे काही ऑर्गॅनोजेनेसिस असतं, म्हणजे कुठला अवयव डेव्हलप होत असतो आणि त्या अवयवाची डेव्हलपमेंट चांगली होण्यासाठी तो राग ऐकावा, असे 9 महिन्याचे 9 राग आम्ही त्यांना देतो. त्यासोबत बाकीचे जे काही लुलेबीज असतात की जेणेकरून आपल्याला ते छान वाटतं, की किंवा बडबड गीतं असतात ती आम्ही त्यांना ऐकायला सांगतो. म्हणजे या सर्वांचाच ह्याच्यामधून त्या बाळाची श्रवणशक्ती चांगल्या पद्धतीने डेव्हलप होते. श्रवणशक्ती म्हणजेच एक सेन्सरी, आपले जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत की त्यांच्यामध्ये हे खूप छान पद्धतीने काम करतं. आता माझ्याकडे एक पेशंट होती, दोघेही नवरा बायको असे होते की त्यांना बोलता येत नव्हतं आणि त्यांना ऐकता येत नव्हतं. आणि त्या स्त्रीला मी फक्त एकच सांगितलं होतं, तिला काही प्लेलिस्ट करून दिली होती मी मोबाईलमध्ये, हे तू फक्त ऐक म्हणून तिला सांगितलं होतं. कारण तिला बाकीच्या सगळ्या गोष्टी करणं पॉसिबल नव्हतं, कारण मी काही बोलले तरी तिला ते ऐकता येणार नव्हतं. फक्त मी तिला काही गोष्टी लिहून दिल्या होत्या आणि ते लिहायला रोज सांगत होते आणि ह्या गोष्टी ऐकायला सांगत होते. आणि जेव्हा तिची डिलिव्हरी झाली, आता तिला 2 मुलं झाली, एक मुलगा आणि एक मुलगी, दोघेही छान पद्धतीने बोलतात, ऐकतात. आणि त्यामुळे त्यांना जी भीती होती की होणारं माझं बाळ भविष्यात आमच्यासारखंच त्यांना ऐकायला येऊ नये, किंवा त्याच्या नातेवाईकांना, त्यांच्या फॅमिली मेंबर्सना वाटत होतं की हे होणारं बाळामध्ये पण असा प्रॉब्लेम असायला नको म्हणून. आणि त्याच्यासाठी जे मी गर्भसंस्कारा थ्रू त्यांच्यामध्ये केलं, त्याच्यातून होणारी जी नवीन आता पुढची पिढी आहे ती आपल्यासारखी नॉर्मल झाली. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ह्या मंत्रचिकित्सेचा त्या सेन्सरी डेव्हलपमेंटवरती छान पद्धतीने फायदा होतो. मग तुम्ही आता मगाशी मला म्हणालात की कुटुंबाचा त्या प्रेग्नन्सीमध्ये गरोदर बाईची काळजी घेण्यात मोठा योगदान असतं. पण आजकाल आपल्याकडे न्यूक्लिअर फॅमिली सिस्टीम आलेली आहे. बऱ्याच वेळेला घरचे लोक गावाकडे असतात आणि शहरात नोकरी करायला नवरा बायको राहत असतात. अशा वेळेला गर्भसंस्कार कसे करावेत आणि एकमेकांची काळजी कशी घ्यावी? कसं असतं की काही वेळेला आता ऑब्व्हियस आहे की न्यूक्लिअर फॅमिलीचं प्रमाण वाढत आहे. तिथे दोघंच राहत असतात, हजबंड आणि वाईफ. मग याच्या वेळेला जो रोल असतो किंवा जबाबदारी जी जास्त असते ती होणाऱ्या नवऱ्यावरती असते. मगाशी मी म्हणाले की आय एम प्रेग्नंट म्हणण्यापेक्षा वी आर प्रेग्नंट असं जर समजून त्या नवऱ्याने जरी तिची विचारपूस केली, तिला आज काय खायचं आहे, काय नाही खायचं आहे, तिची नेक्स्ट अपॉइंटमेंट कधी आहे हे लक्षात ठेवणं, तिच्यासोबत डॉक्टरांकडे जाणं, तिच्यासोबत आठवड्यातून एखाद्या वेळेस योगा अटेंड करणं, किंवा त्यासोबत गर्भसंवादाची एक प्रॅक्टिस जी केली जाते होणाऱ्या आईवडिलांनी, म्हणजे आपलं जे इमोशनल बॉन्डिंग आहे ते चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होण्यासाठी गर्भसंवादाची प्रॅक्टिससुद्धा आम्ही करायला सांगतो. तर गर्भसंवादाच्या सेशन्समध्ये त्यांनी इन्व्हॉल्वमेंट घेणं, किंवा काही वेळेला आता आपण बघत असतो की तिच्यासाठी आपण जे
बेबी शॉवर करत असतो. तर बेबी शॉवरची ही म्हणजे ह्याच्या मागचं जे सायन्स आहे ते कशासाठी आहे की त्यावेळेला आपल्या सगळे जे काही जवळची लोकं असतात ती एकत्र येतात आणि त्या होणाऱ्या आईला की सांगत असतात की ह्या गोष्टींची काळजी घे किंवा नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी कर किंवा एकत्रित आल्यामुळे तिचंसुद्धा मन प्रसन्न होतं. तर ह्या सर्व जे काही आता फॅमिली गेट टुगेदर आपण करू शकतो अशा वेळेला जर तुम्ही लांब असाल तर, किंवा आता सध्या व्हिडिओ कॉलिंग आहे, तुम्ही त्या व्हिडिओ कॉलिंग थ्रूसुद्धा अशा काही ॲक्टिव्हिटीज करू शकता की जेणेकरून फॅमिलीची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये वाढू शकते. छान. आता आपण योगाकडे वळूया, कारण तुम्ही म्हणालात की योग करणं फार महत्त्वाचं आहे. तर जर एखाद्या स्त्रीने व्यायामच केला नसेल किंवा योग केला नसेल तर गर्भावस्थेत योग करणं योग्य असतं का? प्रत्येक स्त्रीचं शरीर हे वेगळं असतं. प्रत्येक स्त्रीची जी गर्भावस्था आहे ती वेगळी असते. त्यासोबत कसं असतं की जेव्हा आम्ही 1 to 1 करतो पेशंटसोबत, म्हणजे कन्सल्टेशन करतो, तेव्हा तिचे रिपोर्ट्स बघितले जातात की तिची वाढ कुठे आहे, बाळाची वाढ आणि तिची जी पिरियडची डेट मिस झाली आहे ते बरोबर जुळतं आहे का, किंवा जर ती बाई पहिल्या 3 महिन्यांमध्ये असेल, फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये असेल, तर तेव्हा आपण तिला काळजी घ्यायला सांगतो. मग याच्यामध्ये कसं असतं तर पहिल्या 3 महिन्यामध्ये जे काही स्ट्रेचिंगसारखे एक्सरसाइजेस आहेत की ज्याच्यामुळे तिच्या शरीरावरती खूप तणाव येत नाही, ज्याच्यामुळे मिसकॅरेजेसचं प्रमाण किंवा धोका होऊ शकणार नाही, अशा पद्धतीचे व्यायाम तिला करायला सांगितले जातात. त्यासोबत सेकंड आणि थर्ड ट्रायमिस्टर हा जो काळ असतो हा डिलिव्हरीसाठी शरीर प्रिपरेशन म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी व्हावी याच्यासाठी शारीरिक जी काही तयारी असते ती करण्यासाठी काही योगा सांगितले जातात. त्यासोबत जी शरीराची फ्लेक्झिबिलिटी आहे ती वाढावी याच्यासाठी योगा करायला सांगितले जातात. आणि यासोबत कसं असतं, योगा फक्त आपल्याला फिजिकलीच फिट ठेवण्यासाठी मदत नाही करत. तर याच्यामुळे कसं होतं तर आपण वेगवेगळी योगासनं करत असताना आपण आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करत असतो. आणि या श्वासामुळे काय होतं तर आपलं त्यावेळेला कॉन्सन्ट्रेशन वाढतं, आपण त्यावेळेला काळजीपूर्वक करत असतो सगळ्या गोष्टी, आपण आपल्या श्वासावरती ध्यान देत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा हे म्हणजे तो वेळ आपण स्वतःसाठी देत असतो. त्यामुळे तिच्या जे काही माइंड बॉडीचं कोऑर्डिनेशन आहे ते छान पद्धतीनं होतं. फिजिकली ॲक्टिवनेस तर वाढतोच, नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस पण वाढतातच, पण यासोबत मेंटल जे काही बॉन्डिंग असतं किंवा ते जे स्ट्रॉंग व्हावं ह्याच्यासाठी आपण जे प्रयत्न करत असतो ते ह्या योगामुळे उत्तम पद्धतीने आपल्याला साधता येतात. मग बाकीचे काही व्यायाम करावे का? योगासोबत वॉकिंग तुम्ही करू शकता. तर याच्यामध्ये सुद्धा तुमचा जो जोडीदार असेल, पार्टनर असेल, तो सुद्धा तुम्हाला इथे जॉईन करू शकतो, ज्याच्यामुळे तुमच्या दोघांच्यामध्ये शेअरिंग चांगल्या पद्धतीने होतं. त्यासोबत जे काही रिग्रस एक्सरसाइजेस असतात ते मात्र आम्ही त्यांना टाळायला सांगतो. म्हणजे आज आपण बघत असतो की सोशल मीडियावरती एखादी बाई प्रेग्नंट आहे, ती रनिंग करते आहे किंवा वेट लिफ्टिंग करते आहे, तर ॲक्च्युली कसं होतं तर जर तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी करायची इच्छा आहे आणि ह्या सर्व ज्याला आपण अतिव्यायाम म्हणतो किंवा साहस म्हणतो याला आयुर्वेदामध्ये, म्हणजे आपण आपल्या शारीरिक क्षमतेपेक्षा पुढे जाऊन काहीतरी गोष्ट करणं, याच्यामुळे काय होतं आपल्या शरीरातील जो वातदोष आहे ना तो बिघडतो. आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी कसं असतं तर तुमचा वातदोष जो आहे तो संतुलित असणं खूप गरजेचं असतं. जर तो बिघडला तर नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळेला त्रास होऊ शकतो किंवा नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकत नाही. तर बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की एखादी स्त्री त्या ह्याच्यामध्ये अशा पोजेस करते तर मीही ते करेन किंवा आपल्यालाही वाटतं की आपणही करावं. तर असं न करता तुम्ही एखाद्या जवळच्या जे काही योगा टीचर असतील किंवा तुमचे जे डॉक्टर असतील यांच्या सल्ल्यानेच तुम्हाला कोणता व्यायाम करणं सूट आहे हे तुम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊन मगच ते प्रॅक्टिकली तुम्ही करावं असं मला वाटतं. हे फार महत्त्वाचं तुम्ही सांगितलं. प्रसवपूर्व म्हणजे प्रीनेटल योगा हे आता पाश्चात्य देशांपासून भारतात सुद्धा बऱ्यापैकी पॉप्युलर झालेलं आहे. तर हे रेग्युलर योगापेक्षा कसं वेगळं असतं? ॲक्च्युली कसं असतं की आपण जेव्हा प्रीनेटल योगा करत असतो याच्यामध्ये त्या बाईचा कितवा महिना चालू आहे हे बघणं खूप गरजेचं असतं. त्यासोबत तिला काही BP किंवा बाकीचे जे काही प्रेग्नन्सीमध्ये होणारे काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत का हे बघावं लागतं. तिची फिजिकल कॅपॅसिटी किंवा
तिच्या शरीरामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, तिला बॅकएकसारखे काही प्रॉब्लेम आहेत का, तिची आधी काही सर्जरी झाली आहे का, ह्या सर्व गोष्टींचा आधी आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि त्यानुसारच आपण तिच्यासाठी कोणत्या गोष्टी करणं ते योग्य आहे याचा अभ्यास करून तिला एक लिस्ट दिली जाते, ह्या योगा तुला करणं गरजेचं आहे किंवा मॉडरेशनमध्ये करणं गरजेचं आहे. किंवा अगदीच बाबा ती समोरची किंवा एखादी योगा ट्रेनर तशा पद्धतीने एकदम फ्लेक्झिबल आहे, ती अगदीच पूर्ण फ्लेक्झिबिलिटीने करू शकते, तर मी करेन असा यातला भाग नसतो. तर आपल्याला जेवढं जमतं आहे, आपली जेवढी फ्लेक्झिबिलिटी आहे त्याच्या पद्धतीनेच आपण मॉडरेशनमध्ये करावं. आणि यासोबत कसं असतं तर प्रीनेटल योगामध्ये प्राणायामाचा सुद्धा आपल्याला खूप छान पद्धतीने फायदा होतो. तर याच्यामुळे आपल्याला आपली मानसिक स्थिती बॅलन्स करण्यासाठी खूप छान पद्धतीने फायदा होतो, ज्याच्यामुळे आपला जो दिवस आहे तो चांगल्या पद्धतीने जातो. आणि शक्यतो जे प्रीनेटल योगाज आहेत ते सकाळच्या वेळेत केलेले कधीही चांगले असतात, कारण याच्या वेळेला आपल्याला चांगली हवा मिळते, शुद्ध हवा मिळते, त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढतं. ब्लड सर्क्युलेशन चांगल्या पद्धतीने वाढल्यामुळे बाळाला ऑक्सिजन चांगल्या पद्धतीने मिळतं आणि आपले जे पेल्विक फ्लोअरचे मसल्स आहेत ते चांगल्या पद्धतीने फ्लेक्झिबल होतात आणि ॲट द एंड आपल्याला नॉर्मल डिलिव्हरीला ते हेल्प करतं. दुसरी गोष्ट म्हणजे आता गर्भावस्थेत एका बाईचं वजन वाढतं, पोट जास्त हेवी होतं, अशामध्ये योगा बॅलन्स करण्यासाठी मदत करतं का? तर ॲक्च्युली जर बघायला गेलं तर प्रेग्नन्सीमध्ये जी युटरसची साईज असते, जर तुम्ही एखादा बलून बघितला तर तो एकदम छोटासा असतो. 7 सेंटीमीटरची आपली गर्भपिशवीची लेंथ असते. तर एखादा 9व्या महिन्यापर्यंत एखादा फुगा फुगेल एवढ्या पद्धतीनं त्याची इलास्टिसिटी वाढलेली असते आणि ती ग्रॅज्युअली होत असते. अचानक जेव्हा डिलिव्हरी होते तेव्हा तोतला जो गर्भ आहे तो गर्भ बाहेरच्या जगामध्ये आल्यानंतर तिथे एक पोकळी निर्माण होते. जी गर्भपिशवी आहे ती पूर्ववत त्या साईजला जावी याच्यासाठी आपल्याला योगा मदत करतं. फ्लेक्झिबिलिटी चांगली राहावी याच्यासाठी मदत करतं. पण जर तुमची नॉर्मल डिलिव्हरी झालेली असेल तर एक सर्वसाधारण जो 1.5 महिन्याचा काळ आहे त्याच्यानंतर तुम्ही योगा करू शकता, आधीच करू नये. त्यासोबत जर तुम्हाला पोटाचीच म्हणजे वाढलेलं पोट नॉर्मल व्हावं याच्यासाठी जर तुम्हाला करायचं असेल तर आपण पूर्वीच्या काळी पोटपट्टा ही सिस्टीम तुम्हाला माहिती असेल. तर याच्या वेळेला कसं केलं जायचं तर नॉर्मल डिलिव्हरीनंतर शक्यतो एक 10 दिवसानंतर आठवड्यानंतर पोटाला मसाज केले जायचे आणि घरामध्ये एखादं सुती कापड असेल तर ते बांधलं जायचं. याच्यामुळे काय व्हायचं तर मगाशी मी सांगितलं की गर्भ बाहेर आल्यामुळे तिथे एक पोकळी निर्माण होते, वात साठलेला असतो. तो वात बाहेर जाण्यासाठी अभ्यंग जे सांगितलेलं आहे हे छान पद्धतीने तिथे तुम्हाला मदत करतं. आणि त्यासोबत कसं असतं की तुम्हाला स्ट्रेच मार्क्ससुद्धा येऊ नयेत याच्यासाठी सुद्धा तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये 6व्या महिन्यानंतर आम्ही त्यांना काही तेलं देतो रोजच्या रोज मसाज करण्यासाठी आणि तेव्हापासूनच जर तुम्ही तुमचा मसाज चालू ठेवला तर पुढच्या म्हणजे डिलिव्हरीनंतर तुमचं पोट जे वाढलेलं आहे ते आतमध्ये जाण्यासाठी मदत होते. म्हणजे डिलिव्हरी नंतर प्रयत्न करण्यापेक्षा आधीपासूनच हे मसाज वगैरे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते करणं गरजेचं असतं. ध्यान म्हणजे मेडिटेशन यामुळे एखाद्या प्रेग्नंट महिलेला शांत आणि सकारात्मक राहायला मदत होते का? ध्यान किंवा मेडिटेशन करताना आपण याच्यामध्ये गर्भध्यान म्हणून एक प्रकार सांगितला जातो. याच्यामध्ये कसं असतं तर जेव्हा एखादी स्त्री प्रेग्नंट होते तेव्हा तिच्या मनामध्ये फक्त आणि फक्त तिच्या बाळाचाच विचार असतो. म्हणजे माझं बाळ कसं सुरक्षित राहिलं पाहिजे, ते हेल्दी कसं राहिलं पाहिजे, म्हणजे पूर्ण दिवस भरले पाहिजेत, फिजिकली ते स्ट्रॉंग असलं पाहिजे, त्याचा म्हणजे प्रत्येक अवयव म्हणजे इवन सोनोग्राफी करताना सुद्धा तिच्या पहिला प्रश्न असतो मॅडम सगळं नॉर्मल आहे का, हे प्रश्न ते विचारत असतात. तिला जेव्हा आम्ही सांगतो हां सगळं व्यवस्थित आहे, काही काळजी नको करू, तेपर्यंत ती स्ट्रेसमध्ये असते. मग हा गर्भध्यानाचा जो एक गर्भसंस्काराच्या क्लासेसमध्ये एक प्रॅक्टिकल सेशन्स घेतले जातात त्याच्यामध्ये कसं असतं तर त्या स्त्रीला मेडिटेशन थ्रू त्या गर्भाचा जो विकास होत असतो किंवा त्याच्यामध्ये जे ऑर्गन्स चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत असतात आणि त्याच्यामध्येच त्या बाळाची IQ, EQ, PQ आणि SQ म्हणजे शारीरिक, बौद्धिक, आध्यात्मिक आणि सामाजिक डेव्हलपमेंट कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने घडेल याच्या संदर्भात आम्ही त्यांना गायडेड मेडिटेशन हा जो प्रोग्राम आहे तो त्यांना करत असतो. आणि याच्या थ्रू कसं होतं तर ती खूप छान पद्धतीने तिचा जरी स्ट्रेस वाढलेला असेल
ती काम अँड कूल होते. काही वेळेला बऱ्याच स्त्रियांच्यामध्ये कसं दिसून येतं की वाढलेल्या स्ट्रेसमुळे तिचा BP शूट होतो आणि त्यामुळे BP शूट झाला की मग तिच्यामध्ये अगदी वेगळे कॉम्प्लिकेशन्स यायला चालू होतात. तर मग सुरुवातीपासूनच जर हा गर्भधारणाचा जर आपण तिथे वापर केला तर हे जे प्रेग्नन्सीमधले जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत फक्त एका गोष्टीमुळे होणारे की तिची मानसिक अवस्था जर बिघडलेली असल्यामुळे जर हे कॉम्प्लिकेशन्स होत असतील तर तिथे खूप छान पद्धतीने ह्या मेडिटेशनचा फायदा होतो. वा, हे खूपच इंटरेस्टिंग होतं. प्रेग्नन्सी किंवा गर्भावस्था या आयुष्यातल्या गोड एका इव्हेंट बद्दल एका वेगळ्या तऱ्हेने विचार करणं फारच छान होतं. आता आपण एक क्विक फायर करणार आहोत आणि मी तुम्हाला पटापट प्रश्न विचारणार आहे आणि तुम्ही त्याची पटापट उत्तर द्यायची. गर्भसंस्कार धार्मिक की वैज्ञानिक? धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही आहेत. गर्भसंस्कारामध्ये संगीत आणि मंत्राचे पठण का महत्त्वाचे आहेत? बाळाच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी PQ, EQ, SQ आणि IQ चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट होण्यासाठी. गर्भसंस्कार प्रक्रियेत ध्यानाचा काय फायदा होतो? म्हणजे आपलं इमोशनल आणि फिजिकल बॉन्डिंग चांगलं ठेवण्यासाठी आणि स्वतःचं मन शांत ठेवण्यासाठी, होणाऱ्या बाळाचं मन शांत ठेवण्यासाठी. पूर्वी योग न केलेली गर्भवती महिला योग सुरू करू शकते का? करू शकते. आधुनिक विज्ञानाच्या युगात गर्भसंस्काराचे महत्त्व खरोखर किती आहे? जर आपल्याला समाजामध्ये मानवतेचं मूल्य जर जोपासायचं असेल तर गर्भसंस्कार हे कधीही गर्भावस्थेच्या कुठल्याही महिन्यापासून किंवा डिलिव्हरीला तुम्हाला 2 दिवस राहिलेत आणि हा विचार किंवा ही कन्सेप्ट तुमच्यापर्यंत पोचली तरीसुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता आणि त्या 2 दिवसांच्या अभ्यासामुळे होणाऱ्या बाळामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह फरक हा दिसतोच. वा, थँक्यू सो मच. गर्भावस्था म्हणजेच प्रेग्नन्सी या एका बाईच्या आयुष्यातल्या किंवा एखाद्या दाम्पत्याच्या आयुष्यामधलं खूप महत्त्वाच्या पिरियडबद्दल हे एक वेगळं पर्स्पेक्टिव्ह आम्हाला दिसलं, एक वेगळा दृष्टिकोन आम्हाला तुम्ही दाखवून दिला, त्याबद्दल धन्यवाद. आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून आलात म्हणून तुम्हाला एक छोटीशी भेटवस्तू कालनिर्णयकडून. थँक्यू. आपले टेस्ट पार्टनर आहेत रामबंधू मसाले, लोणची आणि पापड. त्यांच्याकडून तुम्हाला एक खास भेटवस्तू. थँक्यू सो मच. मी इथे ठेवते. कालनिर्णय मागचं पान या पॉडकास्टमध्ये अशाच अनोख्या टॉपिक्स आणि चर्चांमध्ये भाग घेण्यासाठी नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा एपिसोड कसा वाटला हे खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर एपिसोड आवडला असेल तर तो शेअर करायला मात्र विसरू नका. आमचे डिजिटल पार्टनर आहेत स्मृतिगंध. पुढच्या एपिसोडमध्ये आपली भेट होईलच, पण तोपर्यंत नमस्कार.